म्हणतोय ते बरोबर आहे रे. कसं आहे माहिती आहे का, माझं एक मत पडतं. म्हणजे आपण तो कॅमेरामन घेऊ ना, त्याला पूर्ण नॉलेज पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याला त्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे हां. आणि त्या गोष्टी त्याला जेव्हा कळतील ना, म्हणजे हे सगळं असताना इथंच म्हणजे कुठलाही कॅमेरामन घेतला आपण आणि मग तो करणार आणि तो काही काम करणार, तर कसं ते आपल्याला बरोबर नाही वाटत ना. एक कलाकार म्हणून आपण जेव्हा मेहनत करतो, आपण पोटतिडकीने असं काम करतो आणि ते कॅमेरामन आपल्याला दाखवत असतो आहे की नाही. आणि जर का ते म्हणजे त्याला जमलं नाही तर मग आपली सगळी मेहनत पाण्यात जाते ना. आणि असं जर का असेल तर मग काम करून उपयोग नसतो माहिती आहे का. आता डायरेक्टर एक म्हणजे शूट करतो, तर शूट करताना कसं माहिती आहे का, ते करत असताना सगळं कोण टिपतो, ते कोण टिपतो, कॅमेरामन. कॅमेरामन जेव्हा टिपतो, जर त्याने ते बरोबर शूट घेतलेलं नसेल तर ते दिसणार आहे का बरोबर, व्यवस्थित वाटतच नाही रे. म्हणून माझं एक मत आहे की आपण जेव्हा कॅमेराला रिप्रेझेंट करत असतो, रिप्रेझेंट करताना आहे ना, त्या गोष्टी आहेत ना आपल्याला समजत असतात. म्हणून कसं आहे माहिती आहे का, हे जे आता ही बॉटल बघ, ही बॉटल आहे ना, आता तू तिकडे बसला, आता बॉटलला फोकस करायचा आहे का तुला करायचं आहे त्याला कळायला पाहिजे. त्याच्यातनं कळतं की नेमकं काय. म्हणून मला काय वाटतं, आपण थोडं थांबूया आणि मग एक चांगला आपण कॅमेरामन शोधून त्याच्या पद्धतीने आपण ते करायचं. आणि मग ते करत असताना आहे ना, अरे घे ना वेळा, तू घे ना, घे 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 केव्हापासून वेळासारखं बसतं पी. तर मग ते आपण घेताना हे सगळं करायला पाहिजे. नेमकं काय घंटा ठेवला याच्यात भेंचोत पी, तू मला नाही काय घाल तिकडे तुझं, तू काय करायचं बघा. अरे ये ए यायला न पिताच गेला. यायला काहीच नाही राहिलं म्हणून शिव्या देत गेला मला. काय बरं आहे ना, काय म्हणजे ते आमचं असंच चालतं. हा, पुढची गंमत बघायची आहे, मग येतोय ना आम्ही लवकरच आमची वेब सिरीज घेऊन. फुल धमाल.